हां. आपल्याला माहिती आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीचं मोजमाप करायचं असतं, म्हणजे एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलायचं असतं, तेव्हा तिथे एका प्रकारची स्पष्टता असते. हो, अगदी. म्हणजे गणितासारखं किंवा इंजिनिअरिंगसारखं सगळं अचूक असतं तिथे. ब्लॅक माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. हाड मोडले की नाही हे एक्स-रेमध्ये ती पांढरी रेषा बघून डॉक्टर लगेच सांगतात आणि विषय संपतो. तिथे सगळं हो किंवा नाही असं विभागलेलं असतं. नक्कीच. तिथे गोंधळाला जागा नसते. पण जेव्हा आपण मानवी मनातील भीती, रहस्य आणि साहित्यातील थरार या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा अचानक ती मोजमापाची सगळी साधनं कोलमडून पडतात. तो एक्स-रे मशीन तिथे पूर्णपणे फेल होतो. अगदी. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशाच पुस्तकातल्या पानावर जाणार आहोत, जिथे मोजमापाची सगळी साधनं कुचकामी ठरतात. आजचा आपला स्रोत आहे बाजिंद या पुस्तकाचं पृष्ठ क्रमांक 126. क्या बात है. हे पान म्हणजे खरोखरच एक मास्टरपीस आहे. हो ना? एकाच पानावर लेखकाने भीती, गुप्तहेरगिरी, परवलीचे शब्द आणि अंगावर काटा आणणारा शेवट यांची कशी गुंफड केली आहे, हे आज आपल्याला पाहायचंय. चला तर मग हे उलगडून बघूया. नक्कीच. या एकाच पानाची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे. कारण बघा, इथे फक्त काही घटना घडत नाहीत, तर त्या घटनांच्या मागचं जे मानवी मानसशास्त्र आहे ना, ते अत्यंत बारकाईने टिपले गेले आहे. विशेषतः भीतीचे जे वेगवेगळे स्तर असतात, ते या एका पानावर आपल्याला अनुभवायला मिळतात. खरं तर सुरुवातीलाच जी मांडणी आहे तीच खूप अस्वस्थ करणारी आहे. पाचुंद्याच्या सुरुवातीला सखाराम आणि त्याचे 3 साथीदार असे एकूण 4 जण तिथे उभे आहेत. हो, आणि त्यांच्या आजूबाजूचं वातावरण अगदी स्तब्ध आहे. अगदी. पुस्तकात एक वाक्य आहे, सखारामच्या मुखावर आला तसा सखाराम व त्याचे साथीदार दचकले. आता इथे सखारामच्या चेहऱ्यावर अचानक आलेला तो भीतीचा भाव बघून त्याचे साथीदारही शहारले आहेत. बरोबर. पण खरी गोची पुढच्या ओळीत आहे. तिथे म्हटलंय, पाठोपाठ त्यांच्या कानात कोणीतरी गुणगुणल्याची जाणीव त्यांना झाली. हा भाग खूपच रंजक आहे. आता इथे मला एक प्रश्न पडतो. आजूबाजूला कोणीही नाहीये, मग हे गुणगुणणं आलं कुठून? मला हे एका सेन्सरी डेप्रिव्हेशन चेंबरसारखं वाटतं. अरे वा, ही खूप छान उपमा दिलीत. म्हणजे जिथे कोणताही आवाज नसतो, अशा पूर्णपणे शांत खोलीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला ठेवलं जातं, तेव्हा मेंदू घाबरतो. त्याला बाहेरून काहीच डेटा मिळत नाही, म्हणून तो स्वतःचेच आवाज निर्माण करायला लागतो. एक प्रकारचे भ्रम निर्माण करतो. इथेही असंच काहीसं घडतंय का? इथे एक विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही जो सेन्सरी डेप्रिव्हेशनचा मुद्दा मांडलात ना, तो या प्रसंगाला तंतोतंत लागू होतो. लेखकाने भीतीला केवळ एक बाह्य किंवा मानसिक अवस्था म्हणून सोडून दिलेलं नाहीये. मग कसं मांडलंय? त्याने त्या भीतीला थेट शारीरिक संवेदनेशी जोडली आहे. जेव्हा माणूस अत्यंत भीतीच्या छायेत असतो आणि समोरच्या वातावरणात नीरव शांतता असते, तेव्हा ती शांतता अक्षरशः ऐकू येऊ लागते. बापरे, शांतता ऐकू येणं हेच मुळात भयानक आहे. मेंदू धोक्याच्या इशाऱ्याची वाट बघत असतो आणि काहीच न ऐकू आल्यामुळे तो स्वतःच्याच रक्तप्रवाहाचा किंवा हृदयाचा ठोका गुणगुणणे म्हणून डिकोड करतो. हे खरोखरच भयानक आहे. म्हणजे शत्रू समोर येण्याआधीच तुमचा स्वतःचा मेंदू तुमच्या विरुद्ध काम करायला लागतो. अगदी तसंच. आणि त्याच अवस्थेत ते समोर बघत आहेत. पुस्तकात म्हटलंय, त्या डोंगराच्या विस्तीर्ण टोकाकडे बघत उभे राहिले. आता डोंगराचं टोक म्हणजे तशी बघायला गेली तर एक भौगोलिक जागा, पण इथे ते फक्त दगडमातीचं टोक वाटत नाहीये मला. नक्कीच नाही. ते विस्तीर्ण टोक हे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या अथांग भीतीचे आणि अनिश्चिततेचे थेट प्रतीक आहे. म्हणजे एका पोकळीसारखं. अगदी. मानवी मेंदूला जेव्हा पुढचा रस्ता दिसत नाही, तेव्हा तो अशा विस्तीर्ण रिकाम्या जागांना धोक्याचं केंद्र मानतो. त्यांच्या नजरेतील तो घाबरलेला भाव आणि समोरचा तो अथांग दरीसारखा कडा, हे दृश्य वाचकाच्या मनात एकाच वेळी एक प्रकारची मानसिक पोकळी आणि दहशत निर्माण करते. एका थ्रिलर सिनेमासारखं वाटतंय हे. जसं थ्रिलर सिनेमात अचानक शांतता पसरते, पार्श्वसंगीत थांबतं आणि फक्त वाऱ्याचा आवाज येतो. तीच वादळापूर्वीची शांतता. हो, आणि ही केवळ वादळापूर्वीची शांतता नाहीये, तर हा मानवी आकलनाचा एक ब्रेकडाऊन आहे. खरंच. पण ही जी मानसिक भीतीची अवस्था आहे ना, ती जास्त काळ टिकत नाही. कारण त्या भयानक शांततेचा भंग अत्यंत अनपेक्षितपणे आणि भौतिक पातळीवर होतो.
तो धारकरी येतो तिथे. बरोबर. याच वातावरणात जिथे ते चौघे श्वास रोखून उभे आहेत तिथे समोरून घोड्यावरून एक धारकरी किंवा शिलेदार येतो आणि त्यांना अडवतो. त्याचा तो थेट आणि करडा आवाज, "ए, कोण र तुम्ही?" हा आवाजच पूर्ण वातावरण बदलून टाकतो. हो. आता इथे मला वाटतं की मानसिक भीतीपेक्षा हे प्रत्यक्ष संकट जास्त सोपं आहे. असं का वाटतं? कारण निदान तुमच्यासमोर लढायला किंवा बोलायला एक हाडामांसाचा माणूस तरी आहे. पण इथेच मला एक मोठी शंका येते. अशा निर्जन संरक्षित भागात जिथे कोणतंही ओळखपत्र किंवा ID कार्ड दाखवण्याची सोय नाही, तिथे तुम्ही स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार? हां, तत्कालीन गुप्तहेर यंत्रणेचा खूप महत्वाचा भाग होता. आणि इथेच सखाराम जो परवलीचा शब्द वापरतो त्यावर मला थोडा आक्षेप आहे. आक्षेप? हां. तो कोणता? बघा, सखाराम भानावर येतो आणि म्हणतो उंबरफूल, आणि तिथे येण्याचं कारण सांगतो जगदीश्वर दर्शन. आता जगदीश्वर दर्शन हे कारण ठीक आहे, ते पटण्यासारखं आहे. पण उंबरफूल, यात काय अडचण वाटतेय? मला सांगा, उंबरफूल हे मराठी संस्कृतीत अत्यंत दुर्मिळ किंबहुना कधीही न दिसणारं फूल मानलं जातं. जर तुम्हाला गुप्तपणे कुठून तरी जायचं असेल तर तुम्ही असा एखादा शब्द का वापराल जो इतका विचित्र आणि काव्यमय आहे? बरोबर. एखाद्या साध्या शिलेदाराला किंवा पहारेकऱ्याला हे जास्त संशयास्पद नाही का वाटणार? मी उंबरफूल शोधायला आलोय असं म्हणणं हे तर स्वतःहून संशय ओढवून घेण्यासारखं आहे. हा खूपच उत्तम मुद्दा आहे. पण जर आपण याला गुप्तहेरगिरीच्या किंवा कोवट नेटवर्कच्या मोठ्या चित्राशी जोडले तर यामागचं विज्ञान समजून येते. म्हणजे यामागेही काही लॉजिक आहे? नक्कीच. साधे आणि रोजच्या वापरातले शब्द परवलीचे शब्द म्हणून वापरणे हे नेहमीच धोकादायक असते. कारण समजा परवलीचा शब्द भाकरी किंवा पाऊस असा असता तर कुणीही चुकून तो शब्द बोलून गेला असता? अगदी बरोबर. कोणीही वाटसरू चुकून तो शब्द उच्चारून त्या संरक्षित क्षेत्रात प्रवेश करू शकला असता. गुप्त संवादाच्या यंत्रणेत तुम्हाला असा शब्द हवा असतो जो हाय सिग्नल अँड लो नॉईज देईल. म्हणजे असा शब्द जो चुकून कोणाच्या तोंडून येणार नाही. बरोबर. अगदी तसंच. उंबरफूल हा शब्द निवडणे हे अत्यंत हुशारीचं लक्षण आहे. कारण असा शब्द सहसा कोणी सामान्य माणूस त्या विशिष्ट संदर्भात वापरणारच नाही. आता लक्षात येते. जेव्हा सखाराम उंबरफूल म्हणतो तेव्हा तो केवळ एक फूल मागत नसतो, तर तो त्या धारकाला एक क्रिप्टोग्राफिक सिग्नेचर देतोय. तो सांगतोय की माझ्याकडे अशी माहिती आहे जी फक्त अगदी आतल्या वर्तुळातील लोकांनाच माहिती असू शकते. बापरे, म्हणजे तो शब्दच एक ओळखपत्र आहे? हो, तो शब्दच मुळात एका विशिष्ट ओळखीचे, एका गुप्त गटाचे अभेद्य प्रतीक बनतो. ओके, आता मला हे थोडं उलगडतंय. म्हणजे तो शब्द जेवढा दुर्मिळ तेवढी ती ओळख पक्की. आणि याला जोड मिळते ती त्या कारणाची, जगदीश्वर दर्शन. याला आपण अलिबाय किंवा अधिकृत कारण म्हणतो ना? होय. गुप्तहेरगिरीच्या शास्त्रात केवळ ओळखपत्र असून चालत नाही. तुम्ही त्या विशिष्ट ठिकाणी त्या विशिष्ट वेळी का आहात याचे एक ठोस स्थानिक वातावरणात मिसळून जाणारे कारण असावे लागते. जगदीश्वर दर्शन हे कारण त्या भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भात अत्यंत चपखल बसते. परवलीचा शब्द तुम्हाला कोण आहात हे सांगतो, तर अलिबाय तुम्ही का आहात हे सांगतो. आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्या धारकऱ्यावर लगेच दिसतो. एका क्षणापूर्वी जो माणूस संशयाने कोण र तुम्ही असं विचारत होता, तो हे दोन शब्द ऐकताच लगेच मवाळ होतो. हो, तो लगेच त्यांना जाऊ देतो. तो म्हणतो, बरोबर, नायकांच्या खासगीतले लोक वाटतं, जावा जावा. एका क्षणात ती अडवणूक संपते. पण इथे मला आणखी एक गोष्ट खटकते. काय खटकते? तो धारकरी एवढ्या सहज कसा काय सोडून देतो? तो आणखी प्रश्न का विचारत नाही? म्हणजे तुम्ही नायकांच्या खासगीतले आहात, तर तुमचे मुख्य कोण आहेत, कुठे चालल्यात नक्की? असं काहीच नाही. हे थोडं अस्वाभाविक नाही वाटत? मुळीच नाही. इथेच तत्कालीन व्यवस्थेतील शिस्तीचे आणि कंपार्टमेंटलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशनचे उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. हां, कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे नक्की काय? गुप्तहेर यंत्रणेत नीड टू नो बेसिस नावाचा एक नियम असतो. तो धारकरी केवळ एक पहारेकरी नाहीये, तो एका अत्यंत सुसंगठित यंत्रणेचा भाग आहे. जेव्हा त्याला खात्री पटते की समोरचे लोक नायकांच्या खासगीतले आहेत, तेव्हा तो कोणताही जास्तीचा प्रश्न विचारत नाही. याचं कारण असं नाहीये की त्याला रस नाहीये. मग याचं कारण हे आहे की जास्तीचे प्रश्न विचारणे हे त्याच्या स्वतःच्या जीवावर बेतू शकते.
गुप्त मोहिमांमध्ये खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना वरच्या स्तरावरील मोहिमांची माहिती असणे हा एक मोठा धोका मानला जातो. अच्छा, म्हणजे त्याने स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आहेत. अगदी. तो धारकरी आपले अधिकार आणि आपल्या माहितीच्या सीमारेषा ओळखतो. जावा जावा हे वाक्य त्याच्या बेफिकिरीचे नाही, तर त्याच्या अत्यंत व्यावसायिक शिस्तीचे द्योतक आहे. हे तर खरोखरच कमाल आहे. म्हणजे एका छोट्याशा संवादातून लेखकाने आपल्याला त्या संपूर्ण गुप्तहेर यंत्रणेचा एक ब्लूप्रिंटच दाखवला आहे. हो ना? आणि वाचकासाठी हा क्षण एका मोठ्या सुटकेचा आहे. सखाराम आणि त्याचे साथीदार संकटातून बचावले. धारकऱ्याने त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली. आता लॉजिकली विचार केला तर त्यांनी मुकाट्याने आपला रस्ता धरणे अपेक्षित आहे. हो, कारण सुटका झालीय. बरोबर, संकट टळले आहे. पण आणि इथेच या पानावरील कथानक एक अत्यंत अनपेक्षित आणि भयानक वळण घेते. हा, तो क्षण आहे जिथे मानवी तर्कशुद्ध विचार संपतो आणि एक आदिम प्रवृत्ती उफाळून येते. होय, कारण सखाराम सुरक्षित होता. तो सुखरूप पुढे जाऊ शकला असता, पण तो तसं करत नाही. तो पाठमोऱ्या झालेल्या घोडेस्वाराला थांबवतो आणि विचारतो, शिलेदार, या बाजूचा रस्ता कुठेशी जातो? आता मला सांगा, असं कोण करतं? हे थोडं विचित्र वाटतं सुरुवातीला. तुम्ही नुकतेच एका मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर आला आहात आणि तुम्ही पुन्हा त्याच माणसाला थांबवून चौकशी करताय? हॉरर सिनेमात अनेकदा असं होतं ना, की पात्राला माहीत असतं त्या अंधाऱ्या तळघरात जायचं नाहीये. प्रेक्षक म्हणून आपण डोक्याला हात लावतो की अरे नको उघडतो दरवाजा. अगदी अगदी. तरीही ते पात्र तिकडे जातं. सखारामने हा असा बंद दरवाजा उघडण्याचा प्रयत्न का केला? असावी ही कोणती मानसिक अवस्था आहे? याला मानसशास्त्रात रिलीफ पॅराडॉक्स किंवा एक प्रकारची कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय? जेव्हा एखादा माणूस एका भयंकर आणि जीव घेण्या संकटातून नुकताच बचावतो, तेव्हा त्याच्या शरीरातील ॲड्रिनालिनची पातळी अचानक खाली येते. मेंदूला असा एक खोटा संदेश जातो की आता सर्व धोके टळले आहेत. या खोट्या सुरक्षिततेच्या भावनेतून एक प्रकारचा बेदरकारपणा किंवा जीवघेणी उत्सुकता जन्म घेते. त्याला हे जाणून घेण्याची अनावर इच्छा होते की ज्या संकटातून तो बचावला आहे त्याची नेमकी व्याप्ती किती मोठी होती. अरे वा, म्हणजे मी वाचलोय तर आता मला बघायचंय की मी नक्की कशापासून वाचलोय. अशी ती भावना असते. तंतोतंत. ही एक मानवी प्रवृत्ती आहे की आपल्याला अज्ञात गोष्टींचं आकर्षण असते, विशेषतः जेव्हा आपल्याला वाटतं की आपण आता सुरक्षित आहोत. बरोबर. सखारामचा तो प्रश्न त्याच तीव्र उत्सुकतेतून आला आहे. पण निसर्गाच्या किंवा सत्तेच्या क्रूर नियमांमध्ये अशा उत्सुकतेला कोणतीही दयामाया नसते. आणि त्या उत्सुकतेची किंमत त्यांना पुढच्याच सेकंदाला चुकवावी लागते. हो, तो धारकरी कसा वळतो ते दृश्यच भयानक आहे. अगदी. त्या धारकऱ्याची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय नाट्यमय आणि अंगावर येणारी आहे. तो नुसता मानेवरून मागे वळून उत्तर देत नाही. लेखकाने तिथे लिहिलंय, घोड्याचा लगाम खेचत गोल गिरकी घेऊन तो धारकरी त्या रस्त्याकडे पाहत बोलला. हे दृश्य डोळ्यांसमोर उभे करा. ती घोड्याची गोल गिरकी ही एक साधी हालचाल नाहीये. नाही, ती साधी हालचाल मुळीच नाही. याला साहित्यातील पेसिंग आणि कायनेटिक एनर्जी म्हणतात. कायनेटिक एनर्जी? हो, घोड्याची ती गिरकी म्हणजे एका शांत होत चाललेल्या संवादात अचानक आलेला एक स्फोट आहे. ती गिरकी वाचकाला मानसिकदृष्ट्या एका मोठ्या धक्क्यासाठी तयार करते. बापरे. जणू काही तो काळच स्वतः गोल फिरून त्यांच्यासमोर उभा ठाकलाय आणि आता तो त्यांना एक अटळ सत्य सांगणार आहे. आणि मग तो धारेकरी जे बोलतो ते वाक्य प्रत्येक शब्दागणिक अधिक गडद होत जातं. तो म्हणतो, अरे बाबांनो, तिकडे नका बघू. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण यात एक स्पष्ट इशारा आहे की नुसतं तिकडे पाहणे सुद्धा निषिद्ध आहे. हो. आणि पुढचं वाक्य तर थेट मृत्यूचाच सांगावा घेऊन येतं. तो म्हणतो, तिकडं गेलेली माणसं माघारी येत नाहीत. बापरे. हे वाक्य वाचतानाच पाठीच्या कण्यातून एक थंड लहर जाते. कारण हे वाक्य एका भौतिक धोक्याची पातळी ओलांडून अस्तित्वाच्या धोक्याकडे म्हणजे एक्झिस्टेन्शियल ड्रेडकडे जाते. तो रस्ता केवळ धोकादायक नाहीये, तर तो अंतिम आहे. तिथून परतीचे कोणतेही मार्ग अस्तित्वात नाहीत. अगदी. आणि मग येतो तो या पानातला सर्वोच्च बिंदू. या सगळ्या भयाचा आणि गूढतेचा उलगडा करणारा तो एक शब्द जो धारकरी 2 वेळा उच्चारतो. टकमक टोक आहे तिकडे. टकमक टोक. हे 2दा म्हणणं खूप इम्पॅक्टफुल आहे. हो ना. इथे लेखकाने त्या नावाचा जो पुनरुच्चार केला आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. म्हणजे पहिली वेळ फक्त माहिती देण्यासाठी होती आणि दुसरी वेळ त्या माहितीतील भयानकता त्या चौघांच्या मनावर हातोड्यासारखी बिंबवण्यासाठी होती.
बरोबर. टकमक टोक या केवळ एका नावामध्येच इतकी दहशत भरलेली आहे की धारकाला पुढे कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज उरत नाही. यालाच आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणतो. सुरुवातीची भीती ही संशयातून आलेली होती, जसं की कानात गुणगुणणे, आजूबाजूला कोणी नसणे. पण शेवटची भीती ही सत्याचा साक्षात्काराची आहे. लेखकाने शेवटच्या ओळीत जो परिणाम नोंदवलाय तो पहा. त्या शिलेदाराचे ते शब्द कानावर पडताच सखाराम व त्याच्या सवंगडांच्या अंगावर भीतीने सर्र दिशी काटा आला. सर्र दिशी काटा येणे. हो, ही जी सर्र दिशी काटा येण्याची प्रक्रिया आहे ना, ती शरीराची अंतिम प्रक्रिया आहे. जेव्हा मेंदूला समजतं की आपण मृत्यूच्या अगदी सीमारेषेवर उभे आहोत, तेव्हा शरीर अशी प्रतिक्रिया देतं. एकच पानात आपण किती वेगवेगळ्या भावनांमधून गेलो. सुरुवातीला आपण संशय पाहिला, मग धारकऱ्याच्या अडवणुकीमुळे आलेली धास्ती, त्यानंतर उंबरफूल या परवलीच्या शब्दाने झालेली सुटका, आणि मग ती जीवघेणी उत्सुकता. हो, मग सखारामची ती उत्सुकता आणि शेवटी अंगावर काटा आणणारी अंतिम दहशत. परवलीचा शब्द वापरून त्यांनी आपले प्राण वाचवले होते, पण त्यांच्या एका छोट्याशा उत्सुकतेमुळे त्यांना एका अशा भयंकर सत्याची जाणीव झाली जिने त्यांच्या मनावर कायमचा उरखडा ओढला. आणि हेच साहित्याचे सर्वात मोठे यश असते. ते आपल्याला केवळ काय घडले याची माहिती देत नाही, तर त्या घटनांमागील का आणि कसे समजावून सांगते. आपण स्वतःला त्या पात्रांच्या जागी उभे करून तीच मानसिक पोकळी, तेच ॲड्रेनालिनचे चढ उतार आणि तीच दहशत प्रत्यक्ष अनुभवतो. अगदी. तर हे होतं बाजिंद पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 126 आपलं सखोल विश्लेषण. सुरुवातीला आपण वैद्यकीय निदानाच्या स्पष्टतेबद्दल बोललो होतो, पण आता आपल्याला जाणवतं की मानवी मनातील हे जे धुसर, अंधारे कोपरे आहेत ना, जिथे उत्सुकता आणि दहशत यांचा खेळ चालतो, ते कोणत्याही मोजमापाच्या पलीकडचे आहेत. होय, ते एक्सरेमध्ये पकडता येत नाहीत. आणि आता या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना एक अत्यंत वेगळा आणि गहन विचार आपल्या सर्वांसाठी ठेवून जाण्याची वेळ आली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणाहून कोणीही परत येत नाही, अशा टकमक टोकाचे केवळ अस्तित्वच माणसाच्या मनात किती प्रचंड दहशत निर्माण करू शकते. सत्तेने एका भौगोलिक कड्याला मृत्यूचे असे प्रतीक बनवले की नुसत्या नावाने लोक थरथर कापू लागले. पण जर आपण आजच्या आधुनिक जगाकडे पाहिले, जिथे असे प्रत्यक्ष कडे किंवा दऱ्या नाहीत, तरीही आपल्या समाजात, राजकारणात किंवा कॉर्पोरेट जगात आपल्या स्वतःचे टकमकटोक कोणते आहेत? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या आयुष्यात असे कोणते पॉइंट ऑफ नो रिटर्न आहेत, जिथून एकदा माणूस पुढे गेला की त्याची कारकीर्द, त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचे नाते कधीच परत येत नाही? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे आधुनिक कड्या आपण स्वतः निर्माण केले आहेत की आजच्या व्यवस्थेने ते आपल्यासाठी अदृश्य रूपात उभे केले आहेत? खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. असा एखादा अदृश्य कडा जो नुसता आहे या कल्पनेने जर माणसं त्यांचे निर्णय बदलत असतील, तर ती खरी सत्ता आहे की केवळ एक गोठवणारी दहशत? हा असा प्रश्न आहे जो कोणत्याही विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील. अशाच एका नवीन, विचार करायला लावणाऱ्या प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमच्या आसपासच्या अशा अदृश्य टकमक टोकांचा नक्की विचार करत राहा. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे, फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.